लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला सुरुवात झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरे शिवसेनेकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी त्यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा केलेलं आहे। प्रचार कार्यालयाच्या समोर या स्तंभाचं पूजन करून त्यांनी सध्या त्यांचं प्रचार कार्यालय सुरुवात केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात सगळ्यात पहिल्यांदा प्रचार सुरू करणारे चंद्रकांत खैरे हे उमेदवार ठरलेले आहेत, मात्र अजूनही त्यांची उमेदवारी घोषित झालेली नाही। आपण बघू शकता की हा स्तंभ आहे, ज्या स्तंभाचं त्यांनी आता पूजन केलेलं आहे। या पूजनासाठी या ठिकाणी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत। कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष किशनचंद तनवानी हे सुद्धा आहेत। आपल्यासोबत स्वतः चंद्रकांत खैरे आहेत। खैरे साहेब, उमेदवारी घोषित होण्याच्या आधीच तुम्ही प्रचार सुरू केला? असं नाही आहे, हे पक्षाचं कार्यालय आहे, पक्षाच्या प्रचाराचं कार्यालय आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं प्रचार कार्यालय लोकसभेचं त्या ठिकाणी आहे, कारण नंतर वेळ नाही आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही पूर्ण पूजेसहित त्या ठिकाणी करतो। बाकी उद्धवसाहेब जो आदेश देतील तो। नाही, पण हे तुम्ही उद्धव साहेबांसोबतच गडबड तर करत नाहीत ना की उद्घाटन वगैरे करून तिकीट आपल्यालाच मिळालं पाहिजे? तिकीट खेचून घेण्याचा प्रयत्न आहे का? मी निस्वार्थी माणूस आहे, एकनिष्ठ माणूस आहे, हे त्यांनाही माहीत आहे। आणि मी त्या ठिकाणी फक्त शिवसेना पक्षासाठी आत्तापर्यंत करत आलो, आत्तापर्यंत मी शिवसेना पक्षासाठीच करून आलो, म्हणजे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटासाठी। बाकी तसं काय आमच्याकडे, पण तुम्ही त्या ठिकाणी उगाच काडी मास्टर करू नये। पण हे तुम्ही जी सध्या गडबड सुरू केलेली आहे, घाई सुरू केलेली आहे, उमेदवारी जाहीर नाही। अरे उलट लेट झालं आमचं उमेदवारी। मग पक्ष उमेदवारी घोषित का करत नाही अजून? कोण असं आहे ना, पक्ष शांत आणि तुम्ही गडबडीत? नाही, महाविकास आघाडी, पक्ष शांत नाही, महाविकास आघाडी आहे, त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याच्यानंतर मग बाकी अजून आमचे वंचितचे प्रकारजी आहेत, काँग्रेस आहे आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे। ह्या सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी सगळ्यांचं रोज मागे पुढे चाललं अनेकांचं, त्याच्यामुळे ते एकदम एकसाथ होणार आहे। त्या पण तुमचे जे विरोधी पक्षनेते आहेत अंबादास दानवे, त्यांच्याशी आत्ताच आम्ही बोललो, तर त्यांचं स्पष्ट म्हणणं असं आहे की जोपर्यंत सामनातून येत नाही किंवा उद्धव साहेब स्वतः सांगत नाहीत तोपर्यंत काहीही निश्चित नाही। मी काय म्हटलो तुम्ही अंबादास दानवे यांना विचारून त्या ठिकाणी काडी करायचा प्रयत्न करतात? ही प्रश्न आहे तुम्हाला, त्यांच्याशी बोलावं लागेल ना। तुम्ही एक इव्हेंट करताय, ह्याच्यात काड्या कशा होतील? ऐकून घ्या ना, काढायचं त्या। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो आदेश येतो तो आदेश आम्हाला शिरसावंद आहे, समजलं ना? चला, दुसरा प्रश्न जी, आता पक्ष म्हणून आम्ही हे कार्यालय केलेले आमदार आहेत, शिवसेनेचे नेते आहेत। मी जिल्हा प्रमुख म्हणून विरोधी पक्ष नेत्यालाही विनंती केली होती की हे पक्षाचं कार्यालय आहे, इथं आपण तयारी करू, तर ते काही कामानिमित्त बाहेर होते म्हणून शिवसेनेचे नेते म्हणून आम्ही यांच्या हाताने स्तंभपूजा करू लागलो आणि प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। आघाडीची आमची बैठक झालेली, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेली। निवडणुका आता 2-4 दिवसात आचारसंहिता लागणार आहे, आमचा उमेदवार कसं निवडून येईल त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक प्रत्येकजण प्रयत्न करू लागले, त्याचाच एक भाग आहे। खैरे साहेब, तुमच्या विरोधात जवळपास 7 ते 8 तुल्यबळ उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे। त्यामध्ये भागवत कराड आहेत, इम्तियाज जलील आहेत, संदीपान भुमरे आहेत, उत्तम सिंग पवार आहेत, शांतिगिरी महाराज आहेत। काय वाटतं त्यांच्याबद्दल? पण तुम्ही माझ्या विरोधात म्हणता म्हणजे मला तिकीट तुम्ही जाहीर केलं का? तुम्हीच निश्चित केलं ते? मी नाही निश्चित केलं, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटाचे नेते आमचे उद्धवजी जे बोलतील ते, पण आम्ही पक्षाच्या दृष्टिकोनातून आम्हाला करायला पाहिजे, कारण नाही तर कोणा सगळ्यांचे डोळे होते इथे ही जागा बळकवण्याचा। तुमच्या विरोधात म्हणण्याचा अर्थ शिवसेनेच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार आहेत, हां, म्हणून सगळेजण त्या ठिकाणी ह्या जागेवर टपकले होते, त्याच्यातही मी पूजा करून मोकळे झाला। पण कसं ह्या सगळ्या विरोधकांकडे कसं बघता? मी त्यांना काही म्हणजे त्यांच्याबद्दल काहीच बोलणार नाही मी फक्त आता आम्ही आमचं सांगू। हो, तर हे होते चंद्रकांत खैरे यांनी स्तंभपूजन करून प्रचार कार्याला आणि प्रचाराला सुरुवात केली। कॅमेरामॅन विकी सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।